तर पहलगाम हल्ल्याला एक आठवडा उलटला असून पर्यटक पुन्हा एकदा काश्मीरकडे येऊ लागलेत। गुजरातमधील कुटुंबियांकडे काश्मीरच्या पर्यटनाबाबत विचारपूस केली असता काश्मीर पर्यटनासाठी सुरक्षित आहे, घाबरण्यासारखं काही नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर खरं तर दल लेक या टुरिस्ट प्लेसमध्ये फार निर्मनुष्यजन दिसत आहेत। काही पब्लिक आता येऊ इच्छित आहेत या ठिकाणी। या हल्ल्यानंतर एक भीतीचं वातावरण होतं, मात्र पर्यटक पुन्हा एकदा काश्मीरच्या या दल लेक परिसरात पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत एक कुटुंबीय आहेत, ते गुजरातवरून आलेले आहेत। आपण त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ते जाणून घ्या। सर, क्या कहेंगे, कश्मीर आए हो? कश्मीर में बहुत अच्छा है, घूमने की बहुत मज़ा आ रही है। यहाँ पे जो कुछ भी बता रहे हैं ऐसा कुछ नहीं है, बहुत बढ़िया है। हम 5 दिन से यहाँ पे बहुत घूमा, हमने कोई भी दिक्कत नहीं हुई हमें को। नहीं, इधर हम 5 दिन से कोई तकलीफ नहीं है। सब लोग बेस्ट आराम से घुमा। सब जो भी आना चाहते हैं वो बिंदास आ जाए, यहाँ पे कोई तकलीफ नहीं है, किसी को कोई परेशानी नहीं हुई है। यहाँ बहुत सारे टूरिस्ट हैं, यहाँ सब घूम रहे हैं, ऐसे ही घूम रहे हैं और बहुत ही अच्छा है, व्यू भी अच्छा आ रहा है और वहाँ का वेदर भी बहुत अच्छा, और यहाँ के लोग होते हैं जो लोकल लोग, वो भी बहुत ही अच्छा, उनका बिहेवियर भी बहुत अच्छा होता है। एरवी हा सीझन जर आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी येऊन या शिकारामध्ये बसून ते इथल्या पर्यटनाचा अनुभव घेतात। मात्र पहलगामच्या घटनेनंतर कुठेतरी पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे आज हे सर्व शिकारा चालक हे या ठिकाणी बसलेले आहेत, बेरोजगार आहेत। त्यामुळे पर्यटकांना, सर्वच या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत ते देखील आवाहन करतात की काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पर्यटनासाठी यावं। जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, श्रीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।